ती म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये नसलेल्या आमदारांचं दादांकडून स्वागत करण्यात आलंय। अजित पवारांची ही चूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दाखवली आहे। चूक दाखवताच अजित पवारांकडून पोस्ट देखील डिलीट करण्यात आली आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये नसलेल्या आमदारांचं अजित पवार यांच्याकडून स्वागत करण्यात आले आणि ही जी चूक आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दाखवल्यानंतर त्यांनी केलेली पोस्ट सुद्धा त्यांनी मागे घेतली आहे। ती पोस्ट डिलीट अजित पवारांकडून करण्यात आली आहे। याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्याकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत। विकासजी, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर अजित पवार यांनी एक पोस्ट आता सध्या डिलीट केली आहे, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? मुळामध्ये अजितदादा हे स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष समजतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। जो पक्ष त्यांना भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जोरावर निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने तो पक्ष त्यांच्या ताब्यात दिला गेला। त्याची सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे। खरं तर अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष असतात, पण त्यांची भाषणं जर आपण ऐकली तर अतिशय लोकल पद्धतीची असतात। जेडपी मेंबरची भाषणं असतात किंवा नगरसेवकाची भाषणं असतात, त्या पद्धतीची भाषणं। राष्ट्रीय भाषण अजितदादांनी अद्यापर्यंत कधी केलेलं नाही। राष्ट्रीय पातळीवरच्या कधी भूमिकाही त्यांनी घेतलेल्या नाहीत। त्यामुळे त्यांनी अरुणाचल प्रदेश असेल किंवा इतर कुठल्याही राष्ट्रवादीच्या पक्षाच्या अनुषंगाने काही चर्चा केला तर त्याला काही अर्थ नाही। राजकारणामध्ये काही विचार असतात, काही आयडियोलॉजी असते आणि त्या पद्धतीने त्यांचं काही दिसत नाही। त्यांना त्यांची राजकीय पुढची जी भूमिका आहे भविष्यातली तीही अद्याप स्पष्ट करता आलेली नाहीये। ते भाजपाचा अजेंडा राबवत आहेत। सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये पैशानी किंवा मनी मसल पॉवर अशा पद्धतीने होत नसतात। त्यासाठी आयडियोलॉजी पण फिक्स असावी लागते। दादांची राष्ट्रीय पातळीवरची आयडियोलॉजी काय आहे, ध्येय धोरण काय आहेत, हे अद्यापपर्यंत त्यांना स्पष्ट करता आलेलं नाहीये। जी विकासजी, हॅलो विकासजी, असेच आमच्याबरोबर जोडलेला आमच्याबरोबर सूरज चव्हाण देखील आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आपल्याबरोबर। सूरजजी, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। या एकंदरीत आज अजित पवारांनी एक पोस्ट डिलीट केली आणि त्याच्यावरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा अजित पवारांवरती टीका करण्यात आली आहे। त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल सुद्धा बोलण्यात आलंय। तुमची काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी आपल्याला विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आम्हाला उल्लेख करावा। गट वगैरे तिकडे दुसरीकडे कुठे करायचे तिथे करावा, कारण अधिकृतपणे पक्ष आणि चिन्ह आम्हाला भेटलेलं, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उल्लेख करावा ही विनंती। त्याचबरोबर दुसरी, आता जे काही आमचे विकास लवांडे जी बोलत होते, कदाचित त्यांना माहिती नाही की राष्ट्रीय स्तरावरचे कोण कोण काम करतंय, कुठं करतंय, तर त्याच्यामुळे ते पदाधिकारी अरुणाचल प्रदेशचे आहेत। त्यांनी काल अजितदादांची भेट घेतली, प्रफुल्लबाईंची भेट घेतली, त्याबरोबर अरुणाचलचे प्रभारी म्हणून आमचे संजय झा जे आहेत तेही सोबत त्यांच्या होते। अरुणाचलच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतलेली आहे। जी विकासजी, तुम्ही सूरजजींचं म्हणणं ऐकलेलं आहे, तुमची यावरची प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये असं आहे, मी जेव्हापासून अजितदादांना ओळखतोय, अजितदादा महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेलेले नाहीत। आता अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्याकडे दरबारात जावं लागतं म्हणून ते दिल्लीची वारी करतात मध्ये आधी, पण अरुणाचल प्रदेश असेल किंवा इतर देशाच्या कानाकोपऱ्यात दादा कधीही गेलेले नाहीत, कधी फिरकलेले नाहीत। ते आता सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी कोणकोणत्या राज्यात दौरा केलाय हे मला तरी काय अजून माहिती झालेलं नाही। कुठल्या राज्यात ते गेलेत, कधी कुठल्या राज्यात त्यांची मीटिंग झाली, कुठं काय अजून मी ऐकलत नाहीये। त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत की राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत याची यांनी स्पष्टता द्यावी सूरज चव्हाणांनी, जर ते प्रफुल्ल पटेलांचं नाव घेत असतील तर, कारण अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं आम्ही समजतोय। सूरजजी, अजितदादा पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, प्रफुल्लभाई कार्याध्यक्ष आहेत आणि कोणीही जन्मला आईच्या पोटातनं सगळ्या गोष्टी शिकत नसतं। प्रत्येकाने वेळोवेळी किंवा त्यावेळी ते शिकत असतात। अजितदादांनी जबाबदारी घेतल्याच्या नंतर, ह्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये ताकदीनं दादानी काम केलेले, महाराष्ट्राच्या बाहेर पवारसाहेब पाहायचे आणि त्याच्या पाठीमागे दादा उभे राहायचे नेहमी सातत्यानं। प्रफुल्लभाई सोबतीला साहेबांच्या सातत्यानं सोबतीनं राहिलेले, हे आता जे पोटसूळ सुटलेलं आहे, कुठेतरी वेगळी भूमिका घेतली आणि लोकांचा यांना पाठिंबा मिळतोय म्हणून अशा पद्धतीचे बालिश विधान करून कुठेतरी आपलं स्वतःचं म्हणजे दुर्दैव एवढं आहे
की जे लोक म्हणतायत की हे अरुणाचलचे पदाधिकारी नाहीत, म्हणजे ह्यांचा अर्थ ह्यांचा आणि पदाधिकारीमध्ये कधीच नसलेला कनेक्ट यावरनं दिसून येतोय। मी आजही ठाम सांगतोय की ते अरुणाचल प्रदेशचेच पदाधिकारी आहेत। जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांच्या वोटर आयडी पासून इलेक्शन आयडी पर्यंत सर्व काही पाठवण्याची व्यवस्था आम्ही करू। ज्यांना अरुणाचलचे पदाधिकारी आहेत की नागालँडचे हेच माहित नाही, त्यांनी कशाला चर्चेत करावी याच्यावरती हेच दुर्दैव आहे, कारण यांचा पक्षाचा पदाधिकाऱ्याचा कुठेही संबंध राहिलेला नाही, त्याच्यावरून दिसून येते। बरं सूरजजी, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे शरद पवारांच्या गटाकडनं जेव्हा या पोस्टवरती चूक दाखवण्यात आली किंवा प्रतिक्रिया आली, त्यानंतर तुमच्या पक्षाने मुळात ती पोस्ट डिलीट का केली? नाही, डिलीट करण्याचं एक त्याच्यामध्ये मी असे मान्य करेन की त्यामध्ये एक आमदार असा उल्लेख केला होता, परंतु आमदार नव्हते, तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुणाचलचे पदाधिकारी आहेत। त्याच्यामध्ये अरुणाचलचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत, अरुणाचलचे प्रभारी तिथं त्यांना सर्वांना घेऊन गेले। त्याच्यामुळं ते कदाचित सुधारणा करून हे करतील, परंतु ते अरुणाचलचे नाहीत, नागालँडचेच आहेत अशा पद्धतीचं विधान करून आपल्याला राष्ट्रीय स्तरावरच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याची ओळख नाही अशा पद्धतीचं सूचक ट्विट हे त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। जी सूरजजी, विकासजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर चूक दाखवताच अजित पवारांकडून पोस्ट डिलीट करण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद प्रतिवाद होताना दिसतायत, प्रतिक्रिया येताना दिसतायत। तर अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि पदाधिकारी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली असं एक पोस्ट जी आहे ती अजित पवार यांच्याकडनं करण्यात आली होती। यावेळेस त्यांचं मनापासून स्वागत केलं। या भेटीदरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा पार पडली असं सुद्धा पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय। तर यावरती शरद पवार गटाने नेमकी काय ट्विट केलंय, एक्सपोज केली आहे, पाहूया। काय अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असा सवाल या पोस्टमध्ये करण्यात आलाय। अहो, अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच सहभाग घेण्यात आला नव्हता, मग आमदार झाले तरी कधी? आता अदृश्य शक्तीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचल प्रदेशच्या यादीत दाखवले असतील तर ती वेगळी गोष्ट आहे। अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये तितकाच फरक आहे जितका महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे, हे समजणं अत्यावश्यक आहे। आता घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आल्यानंतर हा राज्यातील फरकांचा गोंधळ उडणारच म्हणा। त्यामुळे ज्या भाजपसोबत आपण गेलात त्यांच्या खोटं बोला पण रेटून बोला या परंपरेचं वाण नाही पण गुण लागलाय, हे दुर्दैव। आपला रोखठोक बाणा अजूनही शाबूत असेल तर चूक स्वीकारा, पण भाजपप्रमाणे ट्विट डिलीट करू नका, ही नम्र विनंती।